नमस्ते, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे। मागील गळा उंची 10.5 आहे, पुढील 6 आहे। भाई उंची आवडीप्रमाणे घेणार। छाती 38चा ब्लाऊज आहे। तर आता गळा उंची 10.5 आहे। तर अशा वेळेस आपल्याला 10.5 म्हणजे 11 पर्यंत 11-12ची आपण किती घेतली पाहिजे, त्यासाठी शोल्डर किती, त्याचबरोबर तयार शोल्डर पट्टी 2.25ची पाहिजे। तर त्याची पेपर कटिंग कशी केली जाते ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर या ठिकाणी बघा, पूर्ण उंची 14.5 आहे। शिलाई मार्जिनसाठी आपण अर्धा इंच घेणार, म्हणजे या ठिकाणी आपण पूर्ण उंची 15 घेणार आहे। आधी आपण मागील कटिंग करून घेऊ। मागील उंचीमध्ये आपण अर्धा इंच घेतो, पुढील उंचीमध्ये 1 इंच घेतो। तर या ठिकाणी अर्धा इंच जास्त घेतले। आता शोल्डर आपण गळा उंचीनुसार, मागील गळा उंचीनुसार शोल्डर घेतो। तर या ठिकाणी मी शोल्डर 4.5 घेते। मोंढा उंची आता ही 4.5 आपण शोल्डर घेतली, मोंढा उंची 5.5 नाही 5 घेणार आपण, अर्धा इंच जास्त घेतली। त्यानंतर छाती घडी, छातीचा चौथा भाग 9.5, शिलाई मार्जिन 1.5 इंच। इथपर्यंत लक्षात आलं। त्यानंतर मागील मोंढ्याचा आकार देण्यासाठी इथं पाऊण घ्यायचे आणि शोल्डरला जोडायचे। आता मागील गळा कसा आहे त्यानुसार मागील मोंढ्याचा आकार दिला जातो। आता तुम्ही गळा या ठिकाणी किती कसा घेणार, आता या ठिकाणी बघा आपल्याला तयार शोल्डर पट्टी किती हवी आहे, 2.25 हवी आहे। त्याचबरोबर शिलाई मार्जिन 2.25 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजे या ठिकाणी बघा 3.25 इंच मोंढ्याकडून घ्यायचे। राहिलेली गळा रुंदी किती असणार आहे, या ठिकाणी बघा 2.25। आता उंची, गळा उंची आपल्याला किती घ्यायची आहे, 10.5। 10 पर्यंत आपण शोल्डर 5 किंवा 5.25 घेतो, पण 10च्या पुढे आपण शोल्डर 4.5 इंच घेतो। तर या ठिकाणी बघा मी 10.5 घेतलेले आहे गळा उंची। त्यानंतर या ठिकाणी बघा, आता इथं जरी गळा रुंदी आपली 2.25 असली तर खालच्या साईडला आपल्याला पसरट गळा किती घ्यायचा, म्हणजे ह्या गळा रुंदीपेक्षा आपल्याला अर्धा इंच जास्त, 1 इंच, पाऊण इंच जास्त आपण घेऊ शकतो। आता 2.25, 3.5, 3.25, 3.5 पर्यंत आपण या ठिकाणी गळा घेऊ शकतो। या ठिकाणी बघा अशी तिरकस लाईन मारून घ्यायची। त्यानंतर आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा। आता या ठिकाणी या पद्धतीने जर तुम्ही गळा घेतला तर याला सोडून सुद्धा काही महिलांना काय होतं, याच्यापेक्षा पसरट गळा हवा असतो। त्याचबरोबर या ठिकाणची पट्टी 2 इंचाची हवी असते। तर या ठिकाणी बघा गळा 2 इंचाची पट्टी पाहिजे असेल त्यावेळेस आणखीन खाली येतं आणि हा गळा पसरट होतो। आणि ह्या बॉक्सपेक्षा आणखीन त्यांना गळा मोठा हवा असतो, म्हणजे बरोबर ह्या मोंढ्याकडे आपला पूर्ण पॅटर्न पूर्ण उघडी दिसते। तर काही महिलांना तसा लागतो। तर अशा वेळेस तुम्ही घेऊ शकता। फक्त या ठिकाणचा मोंढ्याचा आकार जो मागील देतो तो अर्धा इंचावर द्यायचा, ज्यावेळेस गळा जास्त पसरट असतो त्यावेळेस। तर मी या ठिकाणी जी 1.25 इंचाची आपण लाईन मारून घेतली त्याच्या तिथून आपण अर्धा इंच घ्यायचं। बाकीच्या वेळेस मी या ठिकाणी तुम्हाला 1.25 इंच सांगते। आता ह्या मध्यापासून मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा, परत निम्म्यापर्यंत असं यायचं या ठिकाणी, आणि त्यानंतर खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचे, आणि त्यानंतर आपण या ठिकाणी म्हणजे आपला ब्लाऊज बरोबर बसतो। कारण या ठिकाणी बघा इथून जरी आपण मोंढ्याचा आकार घेतला असता तर परत हा इथंच चुन्या पडल्या असत्या जास्त, म्हणून आपण जेवढी शोल्डर घेतो शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त मोंढा उंची घेतो। मग मोंढा उंची आपण इथं आपण 5 घेतलेले, अर्धा इंच, मग 5.5 पावणे 6 घेतलं असतं तर चाललं असतं। तर अजिबात चालत नाही। ज्यावेळेस आपण या ठिकाणी आकार देतो तर खालच्या साईडला येतो, तर मग तो आकार इथून येतो आणि मग इथं चुन्या येतात। जास्त गळा पसरट असेल तेव्हा आपल्याला मोंढा उंची कमी ठेवावी लागते।
हे लक्षात घ्या. त्यानंतर गळ्याच्या साईडला आपल्याला या ठिकाणी उतार द्यायचा. इथपर्यंत लक्षात आलं. मग तुम्ही म्हणसाल गळा रुंदी एवढी कमी घेतली तर ब्लाऊज बसेल का व्यवस्थित? तर एकदम परफेक्ट बसतो, कुठेही अडचण येत नाही. लगेच उतार कट करायचा असेल तर करू शकतो, नसेल तर नंतर केला तरी चालेल. जर आणखीन आपल्याला असा पसरट घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकतात. मी गळा उंची तेवढीच ठेवते. या पद्धतीने जर तुम्ही मापं टाकली आणि गळा पसरट घेतला तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही, तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसेल. या ठिकाणी बघा आपला गळा असा दिसतो. ज्यावेळेस आपण टक्स घेतो त्यावेळेस असा पसरला जातो. तर बघा आणखीन सुद्धा आपण गळा आणखीन हा पसरट करू शकतो. आता आपल्याला पुढील उंचीमध्ये 1 इंच वाढवायचे आहे. तर 15.5 वरती आपण तयार आपल्या ब्लाऊजची उंची 14.5 आहे. फक्त आपण साईडला आणि मोंढ्याचा आकार देऊन घेतो. तर या ठिकाणी बघा थोडंसं मी पेपर असा हा सरळ ठेवला, तिरकस आपण उतार दिलेला आहे, तर लगेच एवढा अर्धा इंचाचा फरक पडला. पेपर कटिंग करताना किंवा ठेवताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते, हे लक्षात आलंच असेल तुमच्या. आता या ठिकाणी पुढील गळा उंची 6 घेतली. या ठिकाणी 3 इंच मागचा गळा आपल्याला पसरट हवा होता म्हणून आपण 3.5 घेतलेला आहे. तिथं आपण 3.5, 4, 4.5 पर्यंत सुद्धा घेऊ शकतो खालची गळा रुंदी मागील गळा उंचीसाठी. पण या ठिकाणी पुढीलसाठी आपण फक्त 3 इंच घेतली. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. परत इथं उतार, आतील मोंड्याचा आकार, फक्त आपल्याला जास्त नाही, फक्त थोडंसं इथं गोलाई द्यायची. क्रॉस पट्टी आपली
नेहमी आपण 3 3.5 घेतो, या ठिकाणी मी 4 इंच क्रॉसपट्टी घेते, इकडून 3 इंच, निम्म्यापर्यंत सरळ यायचं आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा। त्यानंतर याचा मध्य, घडी आपली 11ची येते, तर 5.5 वरती मध्य घेणार, तिथून 3 इंच वरती जायचं, म्हणजे आपल्याला कटोरीचा आकार व्यवस्थित द्यायला जमतं। आता या ठिकाणी बघा 2 येतं, बरोबर आकार आपला बरोबर आलेला आहे। बाकीच्या वेळेस आपण या ठिकाणी 2.25 घेतो, पण आज आपण 2 इंच घेतले, बघितलं, आणि खालच्या साईडनी 1.25 इंच, बरोबर आपण या ठिकाणी माप न घेता या ठिकाणी बरोबर आपण 2 इंच घेतला आणि बरोबर कटोरीचा आकार आला। आता हे कट करून घ्यायचं। इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं। आता आपल्याला वाढवायची आहे कटोरी। कटोरी जरी वाढवायची असेल तर हे बघा, या ठिकाणची आपली हुकलूकच्या तिथे आपण या ठिकाणची उंची बघा 5 आहे, पण या ठिकाणी जर तुम्हाला कमी करायची असेल 1 इंच तर तुम्ही करू शकता। तर हे करण्याचं कारण, ज्या वेळेस आपला पोटाचा घेर जास्त असतो, छाती आणि पोटाच्या घेरमध्ये जी क्रॉसपट्टी आपली ब्लाऊजची बसते तर तिला चुन्या भरपूर येतात, तर ते येऊ नये म्हणून या ठिकाणची पट्टी छोटी करायची। आता आपल्याला ही मूळ कटोरी वाढवायची आहे, तर आधी आपल्याला आखून घ्यायची। आता आखून घेतली। आता या मूळ कटोरीमध्ये आपल्याला 2.5 इंच वाढवायचे, पुढच्या साईडला 1.5 इंच, मोंढ्याच्या साईडला 1 इंच, या ठिकाणी गळ्यावरून आपल्याला थोडंसं 1/2 इंच घ्यायचे। या ठिकाणी आता आपल्याला आकार द्यायचा आहे, हे 1 इंच वाढवले, मग मध्यावरती अर्धा इंच वाढवायचे आणि कटोरीसाठी ही गोलाई द्यायची। आधी डॉट डॉटमध्ये द्यायची, म्हणजे आकार जर तुम्ही नवीन असाल, कटोरीचा आकार द्यायला जमत नसेल तर एकदम ही सोपी पद्धत आहे। आता खालच्या साईडला टक्सला आपल्याला घ्यायचे आहे, खाली या ठिकाणी बघा 9.25 आलेले आहे, तर खालच्या साईडला 4.25 वरती पॉईंट घ्यायचा, इकडून मोंढ्याच्या साईडनी, खालच्या साईडला 1.5 इंच, आणि ही आपली टक्स उंची 2.5 इंच असली पाहिजे। आता जे वरची ही टक्स उंची 2.5 इंच घेतली, टक्स अंतरसुद्धा आपलं 2.5 इंच येणार, कारण या ठिकाणी आपण मूळ कटोरीमध्ये 2.5 इंच वाढवलेले आहे। तर इथून 1.25 इंच घ्यायचे, इकडून 1.25 इंच घ्यायचे, मग आपला हा टक्स 2.5 इंचापेक्षा टक्स उंची जास्त घेऊ नका, जास्तीत जास्त टक्स उंची 2.25-3 घ्या, त्याच्यापेक्षा जास्त मोठा टक्स घेऊ नका। जर मोठा टक्स घेतला तर तुमच्या कटोरीला टोक येईल, काही महिलांना कटोरीला टोक आवडत नाही। मग पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर मग अचानक जर महिला कोणती आली आणि म्हणली तुमचं मला कटोरीला टक्स नको आहे, तर अशा वेळेस काय करणार, काही करायचं नाही आहे, टक्स उंची जी आतून असते ते थोडंसं उसवायचं आणि टक्स उंची खाली घ्यायची, पूर्ण ब्लाऊज उसवायची गरज नाही।
भाई उंची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची। या ठिकाणी भाई उंची मी जी आता ब्लाऊज कट करणार आहे त्याची बॉर्डर मोठी आहे, तर मी या ठिकाणी भाई उंची 9.5-10 घेते। शिलाई मार्जिन सहित 10 घेते, म्हणजे आपली तयार ब्लाऊज उंची 9.5ची असेल। या ठिकाणी बघा घडी 9.5, 38 छातीसाठी छातीचा चौथा भाग, भाई घडीसाठी छातीचा चौथा भाग, आता खोली या ठिकाणी बघा 3.25 घेते। भाई उंची जास्त आहे, या ठिकाणी 3.25 घेते। या ठिकाणी 2.5 इंच, 2.5 किंवा 2.25, 2 इंच तुम्ही घेऊ शकतात। भाई उंची जास्त असेल, 8 इंचापेक्षा जास्त असेल भाई उंची, तर या ठिकाणचं अंतर तर 2, 2.25, 2.5 इंच घ्यायचे, नाहीतर बाकीच्या वेळेस 1.5 इंच घेतो। राहिलेल्या भागाचा मध्य घ्यायचा आणि बॉक्स तयार करायचा। हा बॉक्स करण्याचं कारण आपल्या भाईला आकार देण्यासाठी आपल्याला सोपं जातं म्हणून। आता इथपर्यंत लक्षात आलं। या ठिकाणी बघा भाई खोली 3.25 घेतली, घडी आपली 9.5ची आहे, भाई उंची 9.5 आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 2.5 घेतले। खोली परत सांगते, कारण की व्यवस्थित सगळ्या महिलांना समजलं पाहिजे आणि चुन्या येत नाही, व्यवस्थित भाई बसते। त्याचबरोबर या ठिकाणी बघा 1 इंच किंवा 1.25 इंच अंतर सोडायचं आणि आता आपल्याला मागील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा। तर असं हे डॉट डॉटमध्ये जर तुम्ही आकार दिला तर तुम्हाला सोपं जाईल। त्याचबरोबर पुढील मोंड्याचा आकार, मागील मोंड्याचा आकार या दोन्हीमधील अंतर 1.25 इंच असलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं। हे झालं। खालचा दंडघेर 13.5 आहे, तर या ठिकाणी बघा 6.25 दंड फिटिंग येते। त्याच्यानंतर शिलाई मार्जिन आतमध्ये 1.5 इंच ठेवली तर या ठिकाणी अर्धा इंच उरते, अर्धा ते 1.25 इंच। म्हणजे मी नेहमी या ठिकाणी बाकीचं माप न सांगता डायरेक्ट या ठिकाणी मी अर्धा इंच आतमध्ये घेत असते, आपलं माप बरोबर येतं। मी कधीही दंडघेराचं, कमरघेराचं माप ब्लाऊज कटिंग, पेपर कटिंगला टाकत नाही, कारण की ते जे माप टाकतो आपण तर पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर फिटिंगच्या वेळेस त्याचा वापर करतो। आत्ता आपण एवढी पेपर कटिंग केली, या पेपर कटिंगमध्ये आपण अजिबात ह्याची मापं, कमरघेराचं, मोंडा घेर चं माप घेतलेलं नाही आहे किंवा दंडघेराचं, कारण की काही महिलांचं कोणाकोणाला ना एकदा जर तुम्ही असं छातीनुसार सगळे जर पेपर कटिंग करून ठेवली तर तुम्ही छाती अंगावरून मापं घेतली तरी आणि तुम्ही अशी पेपर कटिंग करून ठेवली तर प्रत्येक महिलेचं तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता। फक्त फिटिंगचं तुम्हाला माप घ्यावं लागणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या छातीचे तुम्ही पेपर कटिंग करून ठेवायची, म्हणजे तुमचा वेळ वाचेल। भाई उंचीची फक्त तुम्हाला वेगवेगळी पेपर कटिंग करावी लागेल, नाहीतर एका भाईमध्ये सुद्धा तुम्हाला ते जमून जाईल। फक्त तुम्हाला सराव भरपूर पाहिजे की जेणेकरून तुम्हाला कसं ॲडजस्ट करता येईल ते समजेल। आता आपण पेपर कटिंग केली, आता ब्लाऊज कटिंग करणार आहोत। एक पार्ट कधीही कट करायचा नाही, पूर्ण पेपर कटिंग अशी ठेवून घ्यायची आणि त्यानंतर कटिंग करायची। त्यामुळे तुमचं काय होतं की ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग कराल त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित कमी कपड्यामध्ये कसा बसवायचं ते लक्षात येईल।
भाई आपण नंतर कट करूया. या पद्धतीने बघा मी आखून घेतलं. आता कट करून घेते. बघू शकता अशा पद्धतीने आपण कटिंग केली. आता आपल्याला भाईची कटिंग करायची आहे. हा एक्स्ट्राचं कापड आपण साईडला ठेवू. या ठिकाणी बघा आपण जोड देऊया एका साईडला. आता हे जोड दिल्यानंतरच आपण बाही या ठिकाणी अशी ठेवून कट करूया. आत्ता केली तरी चालते, असं काही नाही आहे. जास्त कपडा ठेवून मी कट करून घेते. अशी या ठिकाणी पिन लावून टाकायची. या ठिकाणी बघा हा ब्लाऊज असा आहे. बरेच दिवस आपण ब्लाऊज शिवला नाही की असे धागे निघतात ब्लाऊजचे.
आपल्याला इथं बाहीला पण जोड द्यावी लागणार आहे इकडल्या साईडला. आता मी या ठिकाणी असं कट करून घेते आणि नंतर जोड देऊया. आता तुम्ही म्हणसाल ताई मग ही बॉर्डर तुम्ही पाठीच्या साईडला का नाही घेतली, तर नाही, मी प्लेन ठेवली आहे. आणि ते नाही घ्यायचं कारण सांगते तुम्हाला, साडीला ऑलरेडी एवढी बॉर्डर आहे, परत ही पाठीला, आणि दिसून पण येत नाही आहे. तर कुठल्या बाही डिझाईनला किंवा कशाला जर प्लेन ब्लाऊज मला रेड कलरचा शिवायचा असेल तर त्याला आता खूप नवनवीन पद्धतीचे बाही डिझाईन निघालेले आहेत. फॅशन भरपूर आपली चालतच असते, तर त्यासाठी मी हे त्याचा वापर करणार आहे. बाही बनवली का तुम्हाला लवकरच दाखवली जाईल. म्हणजे एका साडीवर आपण 2 प्रकारचे ब्लाऊज शिवू शकतो. पूर्ण जर भरलेली आहे ब्लाऊजला, त्याच्यामुळे बघा कट करताना एवढं जड जातं. साडी पण खूप छान आहे.
आता ही आपल्याला जोड द्यायची आहे. ही बाहीसाठी जोड आहे, परत अस्तरची जोड आहे. हे तयार करूनच आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. अशा पद्धतीने आपण आज पेपर कटिंग 38 छातीची, गळा उंची 10.5 आहे, शोल्डर 4.5 आहे, तयार शोल्डर आपल्याला 2.25 पाहिजे, त्याची आज आपण पेपर कटिंग पाहिली आणि ब्लाऊज कटिंग पाहिली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.